हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट 6.2 सोडून पाहणार आहोत. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे, ऑब्झर्व द टेबल गिवन बिलो, चेक अँड डिसाइड वेदर द इंडिव्हिज्युअल्स हॅव टू पे इन्कम टॅक्स. आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे, टेबल दिलेला आहे. त्याच्यामध्ये काही व्यक्ती आहेत आणि त्यांच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. आपल्याला मिस निकिता आहेत, त्यांचं एज 27 इयर्स आहे, त्यांचा टॅक्सेबल इन्कम आहे 2,34,000 आणि आपल्याला म्हटलेलं आहे की त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागेल की नाही. तर बघा, आपण 3 टेबल शिकलेलो आहोत मित्रांनो. एक 60 वर्षाखालच्या लोकांसाठी, एक दुसरा सिनियर सिटीजन जे आहेत म्हणजे 60 ते 80च्या पर्यंतच्या लोकांसाठी, आणि तिसरा आहे त्या 80 वर्षापेक्षा जास्तच्या लोकांसाठी. तर आता बघा, ह्या मिस निकिता आहेत, ते लिहून घेऊया आपण त्यांचे डिटेल्स. बघा, मिस निकिता आहेत, मिस निकितांच्या डिटेल्स लिहून घेऊ आपण पहिल्यांदा. फर्स्ट कोण आहेत? मिस निकिता आहेत. त्यांचं एज आहे, किती आहे एज त्यांचं? 27 इयर्स. म्हणजे त्या 60 इयर्सच्या खाली आहेत. मग इथं म्हणायचं बिलो 60 इयर्स म्हणा, आहे की नाही. त्यांचा टॅक्सेबल इन्कम आपल्याला दिलाय 2,34,000. 2,34,000. आता जर मित्रांनो तुम्ही टेबल 1 बघितला तर ज्यांचा इन्कम, की जे लोक 60 इयर्स पेक्षा 60 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत आणि त्यांचा इन्कम 2,50,000 असेल तरच त्यांना टॅक्स भरावा लागतोय. आता या ज्या मिस निकिता आहेत त्यांचा इन्कम 2,50,000 पेक्षा कमी आहेत म्हणल्यानंतर त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही. मग या ठिकाणी आपण लिहूया, फॉर दिस कॅटेगरी exemption up to रुपीज 2,50,000. 2,50,000 पर्यंत काय आहे? कर नाहीये. इन्कम इज लेस दॅन मर्यादा कुठपर्यंत आहे? 2,50,000 पर्यंत. मग हिचा जो इन्कम आहे 2,34,000 आहे, म्हणून 2,50,000 पेक्षा तो इन्कम कमी आहे. सो मिस निकिता त्यांना टॅक्स भरावा लागणार म्हणून लिहायचं आपण, विल नॉट हॅव टू पे इन्कम टॅक्स. ओके, मिस निकिताला इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. आता बघा पुढे दुसरे आहेत मिस कुलकर्णी. त्यांचा इन्कम आहे, त्यांचं एज आहे 36 इयर्स. त्यांचा टॅक्सेबल इन्कम आहे 3,27,000. मग आपण कसं लिहायचं बघा, कुलकर्णी आहेत, मिस्टर कुलकर्णी. मग इथं लिहूया सेकंड वाला, मिस्टर कुलकर्णी. त्यांचं एज आहे 36 इयर्स, म्हणजे 60 वर्षापेक्षा लहान आहेत. आपल्याला पहिला टेबल बघावा लागणार आहे, बरोबर. त्यांचा टॅक्सेबल इन्कम आहे, किती आहे त्यांचा टॅक्सेबल इन्कम? 3,27,000. ओके, मग इथे लिहायचं फॉर दिस कॅटेगरी या कॅटेगरीसाठी किती पर्यंत मर्यादा आहे? कर मर्यादा, करमुक्त मर्यादा 2,50,000 पर्यंतच आहे. एक्झेम्पशन अप टू 2,50,000, बरोबर. आणि ह्यांचा इन्कम जो आहे, इन्कम मोर दॅन 2,50,000. 2,50,000 पेक्षा यांचा इन्कम जास्त आहे म्हणजे त्यांना टॅक्स भरावा लागणार आहे. मग या ठिकाणी आपण लिहिणार, मिस्टर कुलकर्णी विल हॅव टू पे इन्कम टॅक्स.
मिस्टर कुलकर्णींना इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. आता तिसरे कोण आहेत बघा. तिसरे आहेत मिस मेहता आहेत. त्यांचं एज आहे 44 आणि इन्कम आहे 5,82,000. मग बघा आता कोण आहेत. मिस मेहता आहेत. तिसऱ्या ठिकाणी कोण आहेत. मिस मेहता आहेत. एज आहे 44 इयर्स, म्हणजेच बिलो 60 आहेत. 60 वर्षापेक्षा कमी आहे. म्हणजे आपण टेबल फर्स्ट बघणार, बरोबर. त्यानंतर टॅक्सेबल इन्कम किती आहे बघा. किती आहे टॅक्सेबल इन्कम. 5,82,000, बरोबर. आणि मग आता 60 वर्षाखाली कितीपर्यंत करमुक्त मर्यादा आहे. 2.5 लाख. मग लिहायचं एक्झेम्पशन फॉर दिस कॅटेगरी म्हणायचं राहिलं. एक्झेम्पशन अप टू ₹2,50,000. मग ह्यांचा इन्कम त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे लिहायचं इन्कम मोर दॅन $2,50,000. त्यांचा इन्कम 2,50,000 पेक्षा जास्त आहे. मग आपण लिहायचं सो मिस मेहता विल हॅव टू पे इन्कम टॅक्स. त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. ओके. आता पुढचे कोण आहेत बघा. मिस मेहता नंतर बघा मिस्टर बजाज आहेत. त्यांचं एज आहे 64. त्यांचं एज आहे 64 आणि त्यांचा इन्कम आहे 8,40,000. मिस्टर बजाज यांचा या ठिकाणी लिहूया आपण. मिस्टर बजाज एज आहे 64 इयर्स, म्हणजेच 60 पेक्षा जास्त आहे, बरोबर की नाही. बरोबर का. म्हणजे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतात. 60 to 40 इयर्स. एज 60 to 80 इयर्सच्या कॅटेगरीमध्ये ते बसतात. एज 60 to 80 इयर्स या कॅटेगरीमध्ये ते बसतात. मग आता बघा या कॅटेगरीमध्ये 60 to 80 इयर्स मध्ये किती आहे का टॅक्सेबल इन्कम किती आहे त्यांचा. मिस्टर बजाज यांचा टॅक्सेबल इन्कम किती आहे आपण बघितले. आता त्यांचा टॅक्सेबल इन्कम आहे 8,40,000, बरोबर. आणि आता 60 to 80 इयर्स पर्यंत म्हणजे टेबल सेकंड बघायचा. करमुक्त मर्यादा किती आहे 3 लाख. मग म्हणायचं फॉर दिस कॅटेगरी एक्झेम्पशन अप टू 3 लाख. 60 ते 80 पर्यंत वय असेल तर 3 लाख उत्पन्न असेल तर त्या ठिकाणी टॅक्स भरावा लागत नाही, इन्कम टॅक्स. ओके. मग आपण लिहायचं इन्कम मोर दॅन 3 लाख. 3 लाखापेक्षा त्यांचा इन्कम जास्त आहे म्हणून त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागेल. सो मिस्टर बजाज विल हॅव टू पे इन्कम टॅक्स असं आपण लिहायचंय. आता यातला पुढचा क्वेश्चन बघा. पुढे आहेत मिस्टर डिसिल्वा. त्यांचं एज आहे 81 इयर्स. इन्कम आहे 4,50,000.
कोण आहेत? 5 नंबरला मिस्टर डिसिल्वा आहेत. त्यांचं एज आहे 81 इयर्स. 81 इयर्स म्हणजे टेबल 3 मध्ये जातात ते, सुपर सिनियर सिटीजन मध्ये. इथं म्हणायचं अबव 80. बरोबर. टॅक्सेबल इन्कम आहे 4,50,000. ओके. मग आता फॉर दिस कॅटेगरी 80 वर्षापेक्षा जर जास्त वय असेल तर 5 लाखापर्यंत करमुक्त मर्यादा आहे. एक्झेम्पशन अप टू ₹5 लाख. ओके. मग इथं इन्कम लेस दॅन 5 लाख. 5 लाख पेक्षा त्यांचा इन्कम कसा आहे? कमी आहे. सो मिस्टर डिसिल्वा will not have to pay income tax. ओके. तर हे असं सोडवायचं आहे. आता यातला सेकंड क्वेश्चन बघूया आणि आपण तो सोडवूया. आता मित्रांनो 6.2 मधला दुसरा क्वेश्चन आपण पाहतोय. मिस्टर करतार सिंग की ज्यांचं एज 48 इयर्स आहे, वर्क्स इन अ प्रायव्हेट कंपनी. ते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात. हिज मंथली इन्कम आफ्टर डिडक्शन ऑफ अलाउन्सेस इज 42,000. म्हणजे अलाउन्स बाकीचे डिडक्ट करून म्हणजे कट करून त्यांचा इन्कम आहे महिन्याला 42,000 रुपये. अँड एव्हरी मंथ ही कॉन्ट्रीब्युट्स ₹3,000 टू GPF. म्हणजे जनरल प्रॉव्हिडंट फंडामध्ये ते दर महिन्याला 3,000 रुपये टाकतात. ही हॅज ऑल्सो बॉट ₹15,000 वर्थ ऑफ NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र त्यांनी 15,000 रुपयाची घेतलेली आहेत. अँड डोनेटेड ₹12,000 टू PM's रिलीफ फंड. आणि प्रधानमंत्री सहाय्यता निधीला त्यांनी 12,000 रुपये दान केलेले आहेत. आपल्याला म्हटलंय कम्प्युट हिज इन्कम टॅक्स. तर त्यांचा इन्कम टॅक्स आपल्याला मोजायचा आहे. तर बघा इथं महिन्याचा इन्कम दिलाय, आपल्याला वर्षाचा इन्कम काढावं लागणार आहे एकूण. त्यानंतर ते जे PF मध्ये जे पैसे गुंतवतात त्याला काय टॅक्स लागणार नाही. NSC ज्या घेतलेल्या आहेत त्यांनी 15,000. ते जे डिडक्शन आहे त्याला काय टॅक्स लागणार नाही. ते 12,000 डोनेट केलेले आहेत त्याला सुद्धा टॅक्स लागणार नाही. मग आपल्याला त्यांचा इन्कम टॅक्स कसा काढायचा ते आपण बघूया. तर पहिल्यांदा त्यांचा आपण टोटल इयरली इन्कम काढूया किती आहे तो. एका महिन्याला 42,000 42,000. मग एका वर्षाचे किती ते आपण काढूया. क्वेश्चन नंबर 2 आहे. इथं म्हणूया टोटल इयरली इन्कम इज इक्वल टू एका महिन्याला 42,000, वर्षाचे महिने 12. किती येणार आहे बघा. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येतं 5,04,000. किती येतं 5,04,000. त्यांचा वर्षाचा इन्कम झाला 5,04,000. आता त्यांचं डिडक्शन किती होतं ते काढूया आपण. ओके. इथं म्हणूया टोटल डिडक्शन म्हणजे कटिंग किती होते बघा. PF साठी दर महिन्याला 3,000 रुपये कट होतात. मग या ठिकाणी म्हणूया GPF ₹3,000 पर मंथ. दर महिन्याला 3,000 रुपये कट होतात. एका महिन्याचे 3,000 गुणिले 12 महिन्याचे किती झाले 36,000 रुपये झाले. ओके. त्यानंतर त्यांनी NSC घेतलेली आहे, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घेतलेले आहे. किती रुपयाचं घेतलंय 15,000 रुपीजचं घेतलंय. बरोबर. त्यानंतर PM's रिलीफ फंड जो आहे त्याला डोनेशन दिलेलं आहे
किती दिलंय त्यांनी? 12,000 रुपये. आता एवढं त्याच्या टोटल इन्कम मधून आपल्याला मायनस करावं लागणार आहे. ओके, आता इथं लिहायचं टोटल टॅक्सेबल इन्कम. टोटल टॅक्सेबल इन्कम. बघा आता हे जे पैसे आहेत हे 36,000 जीपीएफचे, हे एनएससीचे 15,000, पीएम रिलीफ फंडाचे 12,000, याच्यावर काय टॅक्स लागणार नाही, म्हणजे तो मायनस करावा लागणार आहे आपल्याला. म्हणजे टोटल त्यांचा इन्कम आहे 5,04,000. त्याच्यातून ह्या सगळ्यांचे ऍडिशन करून ते मायनस करायचं. 36,000 प्लस 15,000 प्लस 12,000. ओके, आता 5,04,000 ह्या सर्वांचे ऍडिशन केले तर बाकी किती होते? 36 आणि 15 किती होतात? 51 होतात. 51 आणि 12 63,000. ओके, मग 5,04,000 मधून 63,000 मायनस केल्यावर किती उरणार आहेत? 4,41,000. टोटल टॅक्सेबल इन्कम किती झाला? 4,41,000. पण या 4,41,000 मध्ये 2,50,000 पर्यंत त्यांना कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही, कारण त्यांचं एज आहे 48 इयर्स आणि त्यातल्या 2.5 लाखापर्यंत कोणताही टॅक्स नसतो. बरोबर. मग या ठिकाणी आपण लिहूया दीज इन्कम इज लेस दॅन 5 lakh. No income tax up to 2,50,000. 2,50,000 पर्यंत कोणताही इन्कम टॅक्स नाही. बरोबर. मग आपण 4,41,000 चा जो इन्कम टॅक्स आहे त्याच्यावरचा जी रक्कम आहे 2.5 लाखाच्या वरची किती होतात बघा. मग इथे लिहूया आपण 5% ऑफ 4,41,000 मायनस 2,50,000. ओके, ह्याचे 5% आपल्याला काढायचे इज इक्वल टू ह्यांची सबट्रॅक्शन केल्यावर किती येते बघा. 4,41,000 मधून 2,50,000 मायनस केल्यावर किती उरतात? 1,91,000 उरतात आणि त्याचे 5% काढायचे. मल्टिप्लाय बाय 5% म्हणजे 5/100. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, तर मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येतं बघा. 0 5 जा 0, 5 1 जा 5, 5 9 जा 45, कॅरी ओव्हर 4, 5 1 जा 5 आणि 4 9, 9,550. हा काय झाला? 2.5 लाखाच्या वरती जे पैसे येत होते त्याचे 5% झाले. आता 2% एज्युकेशन सेस काढायला लागणे. 2% एज्युकेशन सेस. एज्युकेशन सेस. मग 2% कशाचे काढायचे? हा जो 5% आलेला आहे इन्कम त्याचे काढायचे. 2% ऑफ 9,550. मग हा एक 0 गेला, हा एक 0 गेला. 2 1 जा 2, 2 5 जा 10, तर 5 ने याला डिवाइड करूया. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 4 उरले, 5 9 जा 45, 5 1 जा 5. एज्युकेशन सेस किती आला? 191 रुपीज आला. ओके, आता 1% सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस. ओके, आता 1% काढायचे याचेच 1% काढायचे इज इक्वल टू 1% ऑफ 9,550. तर आता बघा हा एक 0 गेला, हा एक 0 गेला. 955 1 जा 955 अपॉन 10, 955 तसंच लिहिलं. इथं एक 0 आहे म्हणजे उजवीकडचा एक नंबर सोडून पॉईंट दिला. 95.5
ओके, 95.5. आता टोटल इन्कम टॅक्स किती भरावा लागणार आहे बघा. हे 5% काढलेले, हा 2% एज्युकेशन सेस आणि हा 1% सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस, त्यांचे ऍडिशन करायचे. या ठिकाणी म्हणूया टोटल इन्कम टॅक्स. 9,550 प्लस 191 प्लस 95.5. ओके, तर ह्यांचे ऍडिशन जर केले मित्रांनो तर ते ऍडिशन येते 9,836.50 रुपीज हे येते त्याचे ऍडिशन. म्हणजे टोटल इन्कम टॅक्स एवढा भरावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन सोडवायचे होते. ओके, आणि हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी मित्रांनो संपलेला आहे. मग आपण लिहू शकतो इथं, ही हॅव टू पे 9,836.50 रुपीज असं लिहायचं आहे. ओके, आता आपण थांबूया.